मायबापाला सांभाळत नसतील, शिकून पोरं मायबापाला सांभाळत नसतील तर त्यांनी शी खाल्लेली बरी. परत सांगतो, नंतर कळेल. शिकून पोरगा मायबापाला सांभाळत नसेल तर त्यांना शी खाल्लेली बरी. मी म्हणतो शिकून हा माणूस समृद्ध झाला पाहिजे, घाण नाही झाला पाहिजे. शिकलेली पोरं मायबापाला सांभाळणार. शिकलेल्या पोरांनी मायबापाच्या वाटण्या केल्या. अरे अरे अरे, बाप थोरल्याकडं, माय धाकल्याकडं, मदवा मोकळा. 4 दिवसापूर्वीच स्टार गोल्डवर बागबान नावाचा चित्रपट लागला होता. बघाय बसलो होतो. मैं यहाँ तो वहाँ, जिंदगी है कहाँ. हेमा मालिनी तिकडं, अमिताभ इकडं. ते बी उपाशी हे बी उपाशी. पुन्हा रेल्वे स्टेशनला आले आणि गेले पळून त्या वयात. का? कारण लेकरांनी वाटण्या केल्या होत्या आणि सांभाळलं नव्हतं. तो पिक्चर पाहत असताना अमिताभ बच्चनच्या मनोगतातला शेवटचा डायलॉग पाहिला आणि डोळे पाणावले. तो अमिताभ बच्चन शेवटला पुस्तक प्रकाशनाच्या वेळी स्वतःचं मनोगत व्यक्त करत असताना म्हणतो की क्यों बोझ बन जाते हैं झुके हुए कंधे. अरे क्यों बोझ बन जाते हैं झुके हुए कंधे, जबकि इन्हीं कंधों पर बैठकर इन बच्चों ने हजारों मेले देखे थे. अरे ज्या खांद्यावर बसून लेकरांनी गावच्या यात्रा पाहिल्या, हेच खांदे झुकल्याच्या नंतर त्या झुकलेल्या खांद्याचं ओझं पोरांना वाटत असेल तर याची इतकी मोठी दुर्दैवाची अवस्था कुठलीच नाही. मायबापाच्या वाटण्या केल्या वाटण्या. मी हयात नावाची एक कविता लिहिली होती. त्या कवितेमध्ये माझ्या अशा ओळी होत्या की काय झालंय आमच्या इथलं, की आमच्या इथल्या मायबापाला आम्ही वायलीकड ठेवले. या वट्ट्यावर माय, या वट्ट्यावर बाप. अहो, आमच्या अरुण पवार नावाच्या कवीनं लिहिलं परळीतल्या, वेगळी राहिली मुलं आणि वेगळी राहिली मुलं, वेगळी राहिली मुलं दोघाची वाटणी, आणि बाप परसात माय गोठ्याची धनी. बापाला परसात टाकलं, माईला गोठ्यात बसवलं. किती दुर्दैवाची अवस्था आहे. वाटण्या केल्या मायबापाच्या. अरे तुम्ही घरामध्ये बांधकाम करत असताना एखाद्या वेळेस देवघर बांधू नका, एखाद्या वेळेस स्वतःची बेडरूम व्यवस्थित करू नका, पण माय आणि बाप यांना शेवटच्या काळामध्ये व्यवस्थित जगता येईल आणि व्यवस्थित वागता येईल, व्यवस्थित राहता येईल अशी त्यांच्यासाठी एकच खोली बांधा. तुमचे 1000 बंगले त्यांच्या पुण्याईनं बांधण्याची तुमच्यामध्ये ताकद येईल. आमच्या घरात भलं मोठं देवघर आहे पण मायबापासाठी जागा नाही. मला तर एक जणांना उत्तर दिलं, शिकलेल्या माणसानं, विकास दादा परिस्थिती आहे शिकलेल्या माणसानं. काय झालं सर, मी सांभाळत होतो म्हणे आई वडिलांना, पण मी ज्या सोसायटीमध्ये राहतो ना, ॲक्च्युली ती सोसायटी फार हाय लेवल आहे. असं नाजूक पद्धतीनं बोलतात ना लोक. ॲक्च्युली फारच हाय लेवल आहे. तिथलं राहणीमान, तिथली बोलीभाषा, या सगळ्या गोष्टी, आणि माझ्या आई वडिलांचं राहणीमान, त्यांची बोलीभाषा, ते ग्रामीण भागातून आलेले, मी शहरामध्ये वाढलेलो, आमचे सगळे हायफाय लेवलचे सगळे शिकलेले. मग व्हायचं काय? मी जिथं राहायचो तिथं माझी आई आली राहायला, आईच्या अंगावर नऊवारी साडी, बाकी सगळ्या व्यवस्थित साड्यामध्ये असायच्या, आई मात्र नऊवारी साडीमध्ये. तिला लईदा समजून सांगितलं, अगं आई रात्रीच्या वेळेला आपल्या सोसायटीमध्ये गाऊन घातला पाहिजे, गाऊन घातला पाहिजे, गाऊन घातला पाहिजे. पण आईनं ऐकलं. माझे वडील धोत्रावर राहायला आले. माझ्या वडिलांचा तो तोरा, गावचे पाटील होते, गावचे पोलीस पाटील होते, गावचे सरपंच होते. त्या काळापासूनचा त्यांचा तोरा असायचा. धोत्रासवर धरायचं, मिशावर ताव द्यायचा, पान खायचं, पिचपिच थुकायचं, मस्त तोऱ्यात ह्याला राम राम घाल, त्याला राम राम घाल, असं दिवसभर राम राम घालत फिरायचे. मग माझ्या सोसायटीमध्ये आम्ही फक्त सकाळी गुड मॉर्निंग म्हणतो आणि रात्री गुड नाईट म्हणतो, एरवी बोलत नाहीत. माझे वडील मात्र सगळीकडे राम राम ठोकीत राहायचे आणि माझ्या सोसायटीमधले लोक म्हणायचे, काय गावंढळ बाप आहे. मग मी माझ्या वडिलांना म्हणलो तुम्ही सुटबूट घाला, पण वडिलांनी ऐकलं. माझ्या सोसायटीच्या राहणीमानामध्ये माझ्या आई वडिलांचं साधी राहणीमान सहन झालं नाही, सूट झालं नाही, म्हणून मी माझ्या आई वडिलांना सर सांभाळत नाही. दादा, मी सगळ्यांसाठी एक गोष्ट सांगत असतो, ज्या पोराला आपल्या लुगड्यातल्या माईचा आणि धोत्रातल्या बापाची लाज वाटली, जगातलं सगळ्यात दलिंदर पोरग म्हणजे ते. अरे ज्या पद्धतीनं आपल्याला भारताचा तिरंगा प्यारा आहे, तसंच प्रत्येकाला माईचा पदर प्यारा वाटला पाहिजे, तसंच माई वैशिष्ट्य वाटलं पाहिजे. पण आम्ही नको त्याला महत्त्व देत गेलो, आई वडिलांचं महत्त्व कमी करत गेलो. माझ्या सगळ्या मित्रांना सांगणं, या वयामध्ये ठरवा, आई वडिलांना सांभाळा. बरं, बऱ्याच भागात असे महिला म्हणतील आम्ही सांभाळायला तयार होतो पण आमच्या सासा नीट नाहीत. ही बी खरी गोष्ट आहे, त्याच्यावरही बोललं पाहिजे.
एका गावात बोललो एक मला लेडीज भेटली, एक महिला, सर तुम्ही म्हणता ते ठीक आहे पण माई सासू लईच खौट आणि सासा काही हाईत बी खौट. मी पाहिल्यात काही सासा सुनून गरम खाऊ दे, गरम करून दिलं, मला काय गरम खाऊ घालून मारायचे आहे की काय. फक्त लग्न झाल्यामुळं पोरं आई वडिलांना सांभाळणार नसतील तर तुमच्या गणपती बाप्पाच्या कृपेनं एकाचंही लग्न होऊ नये. सगळे संन्याशी, भगवी लुंगी, पावशेर गांजा, वडा कश, अलाक निरंजन असेही भारतात लय मठ वाढलेत आणि पोरांची संख्याही कमी, फक्त लग्न झाल्यामुळं. अरे आई वडील हे लग्न याच्यासाठीच करतात की लेकराला व्यवस्थित जगता, आम्हाला व्यवस्थित जगता यावं. पण ज्या वयात लेकरांनी आई वडिलांना सुखात ठेवायला हवं त्या वयात लेकरं आई वडिलांना वनवासाला पाठवायला लागली, ही देशातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. मग मी असं बोलतो, मी निघून जातो. लोक भेटतात मंगेश भाऊंना, भाऊ कालच्या पोराचा नंबर बघू. मंगेश भाऊला वाटतं दुसरा कार्यक्रम आला तर आला, द्या नंबर. मग मला फोन करतात, हॅलो अविनाश भारती सर का? हो. पुन्हा यायचं नाही का म्हणालो खानदेशमध्ये? झालं काय? तुम्हाला काय करायचे म्हणे मी आई वडिलांना सांभाळू नाही तर नाही सांभाळू. अरे झालं काय? काल तुम्ही बोलले आई वडिलांना सांभाळत नाही ते जगातलं सगळ्यात दलिंदर असतो, तुम्ही एवढं बोलले. दुसऱ्या दिवशी मी मंदिरामध्ये गणपतीच्या समोर आरतीला आलो तर लोक आरती सोडून माझ्याकडे असे पाहत होते जसं काय मी आतंकवादी आहे. अरे म्हणलं झालं काय? तुम्ही जेवढं काही बोलले ते मला लागू झालं म्हणे. मी माझ्या आई वडिलांना सांभाळत. म्हणलं अच्छा हा पॉइंट आहे का? मी म्हणलं का? माझ्यासाठी माझ्या आई वडिलांनी काहीच केलं नाही. मी म्हणलं असं? अरे तुला जन्म दिला, लग्न झाल्याच्या नंतर एखादा पुत्र जन्माला घालणं हे लग्नाचं कर्तव्य असतं म्हणे. म्हणलं बोर. अरे तुला लहानाचं मोठं केलं, आता जन्म दिलाय म्हणल्यास वाढवावं तर लागेल ना म्हणे. वाढवावंच लागेल. आपल्यासाठी आपल्या आई वडिलांनी काहीच केलं नाही. माझ्या सगळ्यात तरुण पोरांसाठी एक वाक्य सांगतो की बेटा हो, आई वडिलांनी माझ्यासाठी काय केलं याचा विचार करून रडत बसण्यापेक्षा मी आई वडिलांसाठी काय करू शकतो असा विचार करा. मांडीवर थाप द्या, मिशीवर ताव द्या आणि स्वतःला मर्द म्हणून घ्या. आणि जर आई वडिलांनी काहीच केलं नाही असं म्हणून रडतच बसायचं असेल तर मार्केटला जा, इंड्रेलची डबी विकत घ्या, 2 हात कासरा विकत घ्या, इंड्रेल प्या, फाशी घ्या, मरा. तुमच्या तेरवीचं कीर्तन मी फुकट करतो आणि जगून उपयोग नाही. आई वडील या 2 गोष्टी जगातल्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. गणेशोत्सव चालू आहे. गणपतीच्या महोत्सवात गणपतीच्या समोर नारळ आणण्याची घाई असते. सगळेजण आणता का नारळ? नारळ फोडता का? देवाच्या दरबारात गेल्यास नारळ फोडता ना. अध्यात्मात गणेशोत्सवात नारळाला फार किंमत आहे. घटस्थापना करून नारळाची पूजा करून पुढचं काम केलं जातं. सत्काराच्या वेळेला नारळ दिला जातो. काही जणांना नारळच दिला जातो. म्हणजे असाही नारळ दिला जातो आणि तसाही नारळ दिला जातो. आपल्या आयुष्यरूपी नारळाचं वर्णन करत असताना मी सांगत असतो, तुम्ही सगळ्या दुकानात गेले आणि दुकानात जाऊन जर नारळ विकत घेतलं तर काय करता हो? नारळ घेता का तुम्ही? काय करता? हा करता ना. इकडून इकडे मळ असेल म्हणून इकडून दोन्ही कानातून हलवून पाहतो नारळात पाणी आहे का. साधी गोष्ट आहे. ज्या नारळात पाणी आहे ते नारळ देवाच्या दरबारात आहे. ज्या नारळात पाणी नाही ते मर्यायला आहे, ते तिकडं आहे. ज्या नारळात पाणी त्याची किंमत 15 रुपये, ज्या नारळात पाणी नाही त्याची किंमत 5 रुपये. आपल्या आयुष्याचं जर वर्णन करायचं झालं तर आपल्या आयुष्यरूपी नारळातलं पाणी म्हणजे आपली माय आहे आणि आपल्या आयुष्यरूपी नारळातलं खोबरं म्हणजे आपला बाप आहे. ज्या दिवशी ते पाणी संपलं आणि ते खोबरं संपलं. आमचा संतोष नारायणकर नावाचा परभणीचा कवी आहे, त्याच्या 4 ओळी आठवत आहेत. त्या ओळी तुमच्या समोर गातो. ऐका ऐका दोस्तानो, ऐका ऐका दोस्तानो, माय बापाची कहाणी. ऐका ऐका दोस्तानो, माय बापाची कहाणी. बाप नारळी खोबर
माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी, माय नारळाचं पाणी. आणि सांगू, ज्या दिवशी हे पाणी संपलं, ज्या दिवशी हे खोबरं संपलं, आपल्या आयुष्यामध्ये फक्त वरवटी राहते, वरवटी. आणि वरवटीचं वैशिष्ट्य असतं, वरवटीमध्ये शेंदूर आणला जातो, तो देवाला लावला जातो आणि वरवटी कचरा कुंडीत फेकली जाते. आपल्या आयुष्याची वरवटी होऊ द्यायची नसेल तर आई आणि वडील या दोन गोष्टींना किंमत द्या, आपलं आयुष्य बदलून जाईल दादा. आणि झालं काय, मला फमू शिंदे सरांच्या जीवनातला एक प्रसंग आठवतोय. एकदा फमू सरांना एका पोरानं विचारलं की सर, टीसीवर बापाच्या नावासमोर पालक लिहितात, तर आईच्या नावासमोर मेथी लिहायला काय हरकत आहे? वडिलांच्या नावासमोर पालक लिहितात ना, तर आईच्या नावासमोर पालक मेथी लिहायला काय हरकत आहे? आमच्या फमूंनी उत्तर दिलं, अरे जी लेकरं आपल्या मायबापांना भाजीपाल्याचं नाव देतात त्यांच्या आयुष्याचा कडीपत्ता होतो, कडीपत्ता. आणि कडीपत्त्याचं वैशिष्ट्य उकळत्या तेलात तळला जातो, भाजीसोबत रांधला जातो आणि जेवताना चौकून ताटाच्या बाजूला फेकला जातो. पोटात जाण्याचं सुद्धा भाग्य त्याच्या नशिबात नसतं. आपल्या आयुष्याचा कडीपत्ता होऊ द्यायचा नसेल तर आई आणि वडील या दोन गोष्टीला किंमत द्या. ज्या कवितेनं मी तुमच्यासमोर उभा राहिलो, बीड जिल्ह्यातल्या आष्टीमधले आमचे हरीश हातवटे नावाचे कवी आहेत, ज्यांनी ती कविता लिहिली. त्याचं कारण काय, आणि तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण असं भलतं म्हणतो, नको त्याच्यासाठी काही म्हणतो, पण बापासाठी काहीच करत नाहीत. माझ्या त्याच क्लिपमधला एक डायलॉग फार व्हायरल झाला, फार व्हायरल झाला. का? आपल्या बापाला आपण इज्जत द्यायला शिका. आमची पोरं बापाच्या नावानं एकमेकाला हाक मारतात, ही जगातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. एखाद्याच्या बापाच्या नावानं आपण आपल्या मित्राला हाक मारत असू ना, तर लक्षात ठेवा, आपण आपल्या बापाचा नकळतपणे अपमान करतोय. काही काही आमची पोरं सरळ म्हणतात, आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही, आमच्या बापाला काही कळत नाही, आमचा बाप असाच आहे, आमचा बाप तसाच आहे. कालांतरानं त्याची मित्र कंपनी, बघता बघता त्याची अख्खी कट्टा गँग, कालांतरानं अख्खं गाव, बघता बघता तालुका, आणि सगळेच म्हणायला लागतात याच्या बापाला काही कळत नाही. दादा हो, आपल्या बापाची इज्जत आपल्या हातात असते. ती आपण केली की लोक झक मारून आपल्या बापाची इज्जत करतात. सगळ्यात अगोदर आपण आपल्या बापाची इज्जत केली पाहिजे, ती तुम्ही कराल हा आशावाद व्यक्त करतो. आणि नको त्याच्यासाठी काही पण करतो. मी म्हणतो एखाद्या वेळेस तुम्ही देवाच्या मंदिरात जाऊ नका, मी म्हणतो एखाद्या वेळेस तुम्ही विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होऊ नका, मी म्हणतो एखाद्या वेळेस तुम्ही काहीच करू नका देवाच्या नावानं, पण घरातली माय आणि घरातला बाप या दोघांच्या चरणावर नतमस्तक व्हा. देवाला तुमच्या दारामध्ये येऊन उभा राहावं लागेल, एवढी त्या मायबापाच्या चरणामध्ये आणि त्यांच्या सेवेमध्ये ताकद आहे. पण आमचे पोरं नम्र कमी आणि नम्री जास्त झाले. मी नेहमी सांगत असतो, आमचे पोरं इतके नम्री झाले की मित्राची आई जर समोरून चालत आली ना, तर मित्राच्या आईला विचारतात, काय काकू कशा आहात, बऱ्या आहात का? कोणाला? मित्राच्या आईला. पण घरात जी माय आहे ना, त्या माईला किंमत देत नाहीत. हीच पोरं जर रस्त्यानं चालत असतील आणि कॉलेज सुटलेलं असावं, कॉलेजमधून सगळ्या मुली बाहेर पडलेल्या असावा, हा इकडून गाडीवर निघतो, भर्र भर्र भर्र. गाड्याची तर फॅशनच बदलली हो. अगोदरचे लोक गाडीनं आवाज दिला तर गॅरेजला न्यायचे, आता आवाज द्यावा म्हणून गॅरेजला नेतात. माझ्या गाडीनं आवाज दिला पाहिजे म्हणून. नेमकं कॉलेज सुटलेलं असावं, हे इकडून निघतो, तिकडून त्या, इकडून हे, मधी गाय. गाय आली की हे गाडीहून गाईच्या पाया पडतो. का? कळलं पाहिजे ना किती मोठा गोसेवक आहे ते. गाडीहून गाईच्या पाया पडतं. म्हणजे आम्ही करतो काय? अरे रस्त्यानं जात असताना आम्ही मित्राच्या माईला इज्जत देतो आणि रस्त्यावरच्या गाईच्या पाया पडतो. पण आमची पोरं घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टीला इज्जत कमी देत आहेत. म्हणून कुठंतरी आम्ही आता आमच्यामध्ये बदल केला पाहिजे. आम्ही या दोन गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये एक डायलॉग महाराष्ट्रभर गाजला, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय. मित्राचं मित्र पण, आज पण, उद्या पण, कसं पण. अरे मित्रा, तू कधी बी हाक मार, तुमच्यासाठी काय पण. चल ना इथून धुळ्याला जायचंय, गाडीत पेट्रोलच नाही रे. आणि तुमच्यासाठी काही काहींनी शिवाजी महाराजांना हा डायलॉग जोडला, माझ्या राजाचं राजपण, काल पण, आज पण, उद्या पण. राजे तुमच्यासाठी काय पण. शिवजयंतीला पट्टी दे ना, पगारच झाली नाही. माझ्या औरंगाबादमध्ये एकानं रेल्वे ह्याला ऑटोवर मागून लिहिलं होतं, तुमच्यासाठी काय पण. म्हणलं काय भाऊ, तुमच्यासाठी काय पण. म्हणलं रेल्वे स्टेशनला फुकट सोड ना. म्हणलं आगे का ऑटो देखो आगे का. फक्त म्हणायला लागलो आम्ही तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. हरीश हातवटे नावाचे बीडचे कवी आहेत, आष्टीचे कवी, त्यांनी एक कविता लिहिली. ती कविता महाराष्ट्रभर गेली. ती कविता तुमच्या समोर ठेवतो आणि विचारमंचाची रजा घेतो.
ती कविता तुमच्या समोर ठेवत असताना नको त्याच्यासाठी काही पण म्हणण्यापेक्षा मायबापासाठी काही पण म्हणा. आता ही कविता ऐकल्याच्या नंतर बऱ्याच जणाला वाटेल, अच्छा हे हाय होय ते पोरग, हे त्याची क्लिप आपल्याकडे आली होती, तेच पोरग आहे, तीच कविता आहे, ती तुमच्या समोर ठेवतो की बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण. अरे बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, नको त्याला रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण. जरा तुझ्या माईचीही आठवण बघ दिवस, लेकच यावा पोटाला म्हणून तिनं किती केलते नवस. इकून तिकून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला, तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी माय तुला शेतात न्यायची, तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचास, माईचं दूध संपल्यावर तिचं रक्त सुद्धा वडायचास. रक्त पिऊन पोचलास लेका त्या रक्ताची तरी ठेव जाण, पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर त्या दारातल्या माईला तेवढं घरात आण. किती दिवस जगणारे लेका झाडावरचं पिकलं पान, तू गोडधोड खा पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. अरे तू गोडधोड खा पण म्हाताऱ्या माईला शिळी भाकर तरी वाढ. भाकर वाढायला तुझी बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ. बायको जाणारच नाही, बायको जाणारच नाही. मी तुला बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित गेली तर मंगेश भाऊला येऊन भेट, ते तुला दुसरी करून देतील. माझ्यावर कशाला घेऊ अंतरला आमचं. काही काही जणांनी मला फोन केले आणि तुमचं ऐकलं म्हणे, मी सोडलं म्हणे बायकोला आणि जमवा म्हणे आपलं दुसरं. मी म्हणलं का सोडलं? नाही सोडलं म्हणे, कंटाळलं होतो तिला. ह्याच्यामुळं जी सांभाळत नाही मायबापाला. एका तर माय माऊलीनंच फोन केला मला, ती म्हणली सर तुम्ही असं कसं काय बोलू शकता. मी म्हणलं कसं? घराबाहेर काढ. मग तुम्ही असं म्हणल्याच्या नंतर आमच्यावर काय परिणाम होतील. हे त्यांच्यासाठी नाहीत, जे आई वडिलांना आणि सासू सासऱ्यांना सांभाळतात हे त्यांच्यासाठी आहे, जे स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या आई वडिलांपासून दूर करतात. महिलांचं कसं झालंय सांगू का? महिलांचं कसं झालंय, आमचा जावाई ना, आमचा जावाई आमच्या लेकीच्या आज्ञेच्या बाहेर नाही हो. कोण? जावाई. आमचा जावाई लेकीच्या आज्ञेच्या बाहेर नाही. हा खूप चांगला आहे आमचा जावाई. आणि पोरग बैल आहे, बैल. सुनच ऐकत आहे सगळं. म्हणजे जावयानं लेकीचं ऐकलं तर जावाई श्रेष्ठ, आणि लेकानं सुनच ऐकलं की तो बैल. नाही हे पण डोक्यातलं काढून टाका. हे जर टाकलं तर मला वाटतं वृद्धाश्रमाची संख्या दुसऱ्या दिवशी कमी. पण झालंय काय, आमच्या घरातच लई वांदे आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक सुनानं सासूमध्ये आई पा आणि प्रत्येक सासूनं सुनामध्ये लेकच पा. नाही तर माझ्या सासूनं माझा लई घेतला होता सूड म्हणून मी बी बदला घेणार, ही विचारसरणी सुद्धा अजून जिवंत राहिले. असं होऊ नये म्हणून हे कोणासाठी आहे? जो लेकरं मायबापाची सेवा करण्यासाठी तयार आहे, ज्याच्या आई वडिलांचा सुनेबद्दल कसल्याच प्रकारचा प्रश्न नाही, पण तरीही म्हाताऱ्या आई वडिलांसोबत नवरा राहतो याच्याबद्दल बऱ्याच जणांना प्रश्नार्थक चिन्ह असेल तर त्यांच्यासाठी की बायको जाणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो, यदा कदाचित गेली तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तू आंधळा नाहीस की पांगळा नाहीस, तुझी तुलाच कळली नाही किंमत. नवरा मायबापाला सांभाळतो म्हणून कायम घर सोडून जाण्याची कुठल्याच बायकोत नसते हिम्मत. तुला वाघ बनवलंय माईनं. काही काही वाघ असतात का नाही, वाघ आहे वाघ. फाडून टाकील, गाडून टाकील, कापून टाकील. माया नादालाच लागू नको. लोक म्हणतात लागायलंय तरी कोण, नादालाच लागू नको. तुला वाघ बनवलंय माईनं. ए बेट्या तुला वाघ बनवलंय माईनं. दुर्दैवानं तिलाच उरलं नाही बायपण. आणि खरा मर्द असशील तर माईचं दर्शन घेऊन म्हण, माय तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण, तुझ्यासाठी काय पण. माईवर भरभरून बोललं जातं पण बापावर बोललं जात नाही असं नेहमी म्हणतात. पण बापाबद्दल बोलत असताना मी नेहमी सांगत असतो की आईबद्दल बोलत असताना माझ्या नैनी पूर दाटतात आणि बापाबद्दल बोलायला गेलो की शब्दच माझे गारडतात. बापाबद्दल बोलायला गेलो की शब्दच माझे गारडतात. कारण बाप नावाची ताकद जोपर्यंत पाठीशी उभी असते ना तोपर्यंत आपल्याला कोणाच्याच समोर असं वाकायची वेळ येत नाही. तेवढा बाप स्वाभिमानी आपल्या पाठीमागे उभा असतो. म्हणून बापाबद्दलचं दुसरं कडवं आहे, बापाबद्दलचा दुसरा भाग आहे की देवासारखा बाप तुझा तोही सोडला स्वाऱ्यावर. अरे तुझ्या पोटाची कळगी भरण्यासाठी बाप पहाटच जायचा धाऱ्यावर. तुझ्या शिक्षणासाठी बापाने किती सावकार उपसले होते. तुझ्या ईदभर जमिनी
नोकरीसाठी त्याच्या पाठीत सावकारानं किती सुरेख उपसले होते. तुला नोकरी लागली तेव्हा बापानं गावभर वाटली होती साखर. दुर्दैवानं बापाच्याच ताटात नाही आज चतकोर सुद्धा शिडी भाकर. अरे अरे तू शांत आणि आनंदानं जगावा म्हणून बाप राब राब राबतोय आणि तुला रात्री निवांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय. आज गावागावामध्ये म्हातारे दिसतात, मंदिरावर सगळे म्हातारे असतात. कारण काय? अहो दम्याचा म्हातारा पेशंट असलेलं सुद्धा म्हातारं बेडरूमच्या जवळ झोपत नाही, समोर ढाळजत झोपतं, समोर झोपतं. त्याचं कारण काय? मला दमाय, मी जर खोकललो, माझं पोरगं ऑफिसमधून काम करून आले, माझ्या खोकलण्यामुळं माझ्या पोराची झोप मोड होऊ नये या इच्छेपोटी हजारो बाप हे मंदिरामध्ये जाऊन झोपतात, हजारो बाप दारामध्ये जाऊन झोपतात. म्हातारपणीमध्ये जर माझा बाप लेकाबद्दल एवढा विचार करत असेल तर तारुण्यपणामध्ये त्या बापासाठी पोरांनी काय काय विचार करायला हवा. विचार करा की तू दिवांत जगावास म्हणून बाप राब राब राबतोय, तुला रात्री शांत झोप लागावी म्हणून बाप रातभर देवळात जागतोय. माणूस जितका चंद्रावर गेलाय तितकाच खाली गेलाय खोल. जगातल्या अनोख्या संस्कृतीचा घरातच ढळलाय तोल. दुधागत आटून गेलेत मायबाप, दुधागत आटून गेलेत मायबाप. दुर्दैवानं त्यांच्या संसारावर राहिलं नाही सायपण. जर स्वतःला खरं मर्द म्हणून घ्यायचं असेल तर मायबापाचं दर्शन घेऊन म्हणा, मायबाप हो तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण, आणि तुमच्यासाठी काय पण. मला वाटतं हा आशावाद व्यक्त जरी घेऊन जरी तुम्ही गेलात, विकासदादा काय परिवर्तन व्हायला हवं. मला वेगवेगळ्या स्पर्धा जिंकल्याच्या नंतर पैसा मिळाला, आनंद मिळाला, पण ह्या व्याख्यानातलं हे मनोगत ऐकून माझ्या आयुष्यामध्ये काही अशी प्रसंग घडली, म्हणजे हे जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की एक व्याख्यान झालं, एका व्याख्यान झाल्याच्या नंतर एक माय माऊली थरथरत्या हातानं माझ्या जवळ आली आणि खिशातून 500 रुपये काढले आणि माझ्या जवळ दिले आणि सांगितलं, पोऱ्या मी खूप दिवसापासून साठवून आहे हे पैसे मी गोळा केलेत, पण काल परवा माझं पोरग मला भेटायला आलं आणि पोरग म्हणलं, आई तू आता माझ्यासोबत गावाकडे राहायला चल. आणि मला कळलं तुझं व्याख्यान आहे. माझ्यासाठी ते 500 रुपये म्हणजे जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार होता. मगाशी सर तुम्हाला सांगत असताना 4 वर्षापासून एक पोरग त्याच्या बापाला बोलत नव्हतं, पण त्या पोरानं कुठून तरी भाषण ऐकलं आणि त्या पोराला वाटलं आता आपण चुकलोय. ते पोरग गावाकडे गेलं आणि बाप आणि लेक दोघं जण मला एकाच फोनवरून बोलले, माझ्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं समाधान आहे, माझ्याकडं नोंद आहे, आतापर्यंत 27 ते 28 पोरांनी आपलं ऐकून मायबापाला घरात घेतलंय. जर माझं ऐकल्यामुळं असं थोडंसं काही लोकांच्या मनामध्ये, काही लोकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होत असेल तर मला विश्वास बसलाय की अविनाश चांगल्या दिशेनं निघालास, आता रोकायचं नाही, आपण सरळ सरळ चालत राहायचं. बऱ्याच लोकांना पटणार नाही, बऱ्याच लोकांना वाटेल आमच्या फॅमिली मॅटरमध्ये हे इंटरफेअर करायले. असं असलं तरी जी मूळ संस्कृती आहे त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. या अनुषंगानं प्रवास करतोय. हजारो मायबाप जर माझ्यामुळे घरात येत असतील, अनेकांना जर पाणी मिळत असेल, चारा मिळत असेल, अनेकांच्या जर मनामध्ये परिवर्तन होत असेल, मायबापाचं महात्म्य अनादी अनंत काळापासून सांगत आलेत, मी काय सांगावं, पण माझ्या परीनं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. कारण माझ्या मायबापानं माझ्यासाठी खूप काही केलंय. माझा बाप सालगडी होता, माझी माय मजुरी करायची. माझ्या बापाला वाचता लिहिता येत नव्हतं, माझ्या माईला वाचता लिहिता येत नाही, पण आयुष्यामध्ये जर दादा मी काय कमवलं असेल, औरंगाबादला मी काय शिकतो माझ्या आईवडिलांना आणखीन माहीत नाही, पण गावातले लोक जेव्हा विचारतात तुमचं पोरगं काय करतं, तेव्हा माझा बाप छाती ठोकपणे सांगतं, माझं पोरगं काय करतं मला माहीत नाही, पण जे काय करतं ते लई चांगलं करतं. मी माझ्या बापाच्या तोंडावर हे वाक्य आणू शकलो, याच्या इतकी मोठी कमाई माझ्या आयुष्यात कुठलीच नाही. मला वाटतं तुमच्या इथं बसलेल्या प्रत्येक पोरानं बापाच्या तोंडावरचं समाधान, माईच्या डोळ्यातला आनंद, या 2 गोष्टीकडे जर लक्ष दिलं तर तुमचं आयुष्य नक्कीच सुखकारक होईल. तुमचा मोठा लहाना भाऊ म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघात कोणाचं मन दुखलं असेल, कोणाला वाईट वाटलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. एखादा म्हणायचं मला लय वाईट वाटलं हो, भलतंच वाईट वाटलं का, तुम्ही म्हणले आई वडील असे त्याचे नाही सांभाळत, ते असं तसं लय वाईट वाटलं. मग आता मी काय करू? काहीच करू नको, तू मर. हे तुझ्यासाठी नाही. जे आई वडिलांना सांभाळतात, जे बापाला इज्जत देतात, जे माईची कदर करतात, त्यांच्यासाठी जर काही चुकलं असेल तर उदार अंतकरणानं माफ करा. तुमच्याच लेकरासारखं लेकरू आहे, आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आभार. आणि माझं व्याख्यान झालं म्हणजे काय मी लय मोठा तीर मारला नाही असं मी कधीच समजत नाही. माझा प्रवास चालू आहे. मी नेहमी माझ्या व्याख्यानाचा शेवट करत असताना हा शेर सांगत असतो. हा शेर सांगतो, आदरणीय मंगेश भाऊ यांनी मला या ठिकाणी बोलवलं, आदरणीय आमचे रोहित दादा यांनी या ठिकाणी बोलवलं आणि तुम्ही मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार.
आणि माझा हा प्रवास असाच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी असाच वाढत राहो. आपल्या सगळ्यांचं प्रेम मिळत राहो. आदरणीय विकासदादा या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे आभार. माझा मित्र आकाश पाटील हा महाराष्ट्रातला फार मोठा व्याख्याता आहे. माझी कविता तो त्याच्या व्याख्यानात नेहमी वापरत असतो. तोही या ठिकाणी उपस्थित आहेत. या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विचार मंचाच्या समोर असलेली सर्व मान्यवर, पत्रकार बांधव, साऊंड सिस्टीम एकदम एक नंबर आहे. तुमच्यासाठी आभार आहेत की माझा आवाज एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही पोहोचविला. आपले आभार. तुम्ही शूट केलं, तिकडे पोगो दाखवला, याच्याबद्दल बी तुमचे आभार. तेवढी कॅसेट फक्त मला मिळवून द्या, म्हणजे पोगो सहित मलाही बघता येईल. हे सगळे तुम्ही मित्रमंडळी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अरे कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. यहां से चला हूं मैं नई मंजिल की तरफ, यहां से चला हूं मैं नई मंजिल की तरफ. मैंने पूरा किया वो आज एक पन्ना था, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. धन्यवाद. जय